रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण परत एक चांगला एरिया निवडला आहे। चांगला एरिया निवडला इन द सेन्स मुलुंडला जवळ 3 हातनाक्याला गिरीश्मा रेसिडेन्सी नावाचं एक प्रोजेक्ट आहे, जे साधारणतः 10 ते 12 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। इथेच खरं तर 3 BHKचा फ्लॅट आहे। 868 तसं बघितलं तर 2.5च आहे। 868 कार्पेट असणारा हा फ्लॅट असेल। याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग मिळेल। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सगळ्या सुखसुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला नक्कीच अवेलेबल आहेत। आणि ह्याचा जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 6200 पर्यंत याचा मेंटेनन्स असेल। तर अशाच पद्धतीचा हा खरं तर 2.5 BHK फ्लॅट आहे, जिथे मेंटल हॉस्पिटल म्हणतो ते जवळ आहे। मुलुंडचं जे इकडल्या साईडला आपण जातो त्यावेळेला ते जवळ आहे। त्याच्यानंतर 3 हातनाका इथून तुम्हाला खूप जवळ आहे। आणि अशाच ह्या शांत आणि मस्त चांगल्या वातावरणामध्ये असणारा हा खरं तर फ्लॅट 2.5 BHK फ्लॅट आहे। फ्लॅटचं लेआउट किंवा फ्लॅट कसा आहे हा खरं तर मी तुम्हाला प्रयत्न करतो दाखवण्याचा, कारण की हा फ्लॅट तसा बघितला तर जुना असल्या कारणानं कार्पेट वाईज जर बघितलं तर प्रशस्त, मोठा आणि चांगला वाटतो। ज्या मंडळींना ह्या लोकेशनला घर हवं आहे की बाबा आम्ही एवढं लांब जाणं शक्य नाही, आम्हाला एवढं सगळं हे आहे, ठाणा स्टेशनपासून जवळ पाहिजे, मला मुलुंडपासून जवळ पाहिजे, वागळी स्टेट जवळ पाहिजे, मला असं वाटतं त्या लोकांसाठी खरं तर हे घर चांगलं असू शकतं। फ्लॅटमध्ये जर तुम्ही बघितलं तर फ्लॅटमध्ये आपल्याला पेंटिंगचं सोडून मला वाटतं तकरीबन काय काम नसणार आहे। तरी पण मी तुम्हाला फ्लॅटच ॲक्च्युली कसा आहे तो दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो। खरं तर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला इकडल्या साईडला एक फ्लॅट आहे, अधिक हा आपला एक फ्लॅट असेल। त्याच्यानंतर मग बाहेर आपण लॉबीत आलो तर इकडे ह्या साईडला एक फ्लॅट आहे। मग तुम्हाला जर तुम्ही बघितलं इकडे 2 लिफ्ट पण आहेत, इथे एक लिफ्ट आहे, अधिक ह्या साईडला एक लिफ्ट आहे। खरं तर ह्या साईडला एक फ्लॅट आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे बघा कसं मस्तपैकी त्यांनी एक सेफ्टी डोअर बनवलेला आहे, जो चांगला मजबूत जाड पद्धतीनं आहे। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर याला असं डिजिटल टाईप हे लावलेलं आहे। तर हे जे मालक आहेत हे खरं तर राहायला बँगलोरला आहेत, आणि तसे बघितलं तर ते बँगलोरवरूनच आपल्याला फ्लॅट दाखवण्यासाठी आले होते। आणि मग तुमचा हा फ्लॅट आत्ता चालू होतो। चालू झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या फ्लॅटमध्ये ह्या साईडला जर तुम्ही गेलात तर डायनिंग अधिक तुमचं TV वगैरे युनिट ह्या साईडला प्रॉपरली मोठ्या प्रशस्त जागेमध्ये तुम्हाला मिळतं। आणि मग ह्या साईडला जर आपण आलो तर अशा पद्धतीचा हॉल आहे, तो तुम्हाला इकडनं पण मोठा प्रशस्त जाणवतो। आणि तुमच्या ह्या याच्यामध्ये जर आपण आलो की तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे। स्टँडिंग बाल्कनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असे हिरवळ झाडं आहे, ते जुने झाडं तुमच्या घरामधून तुम्हाला दिसतात। मला असं वाटतं मला ह्या घराचं फेसिंग सांगितलं नाही, तर बाहेर जाताना वेस्ट आहे आणि आतमध्ये येताना ईस्ट आहे। थोडक्यात हे तुमचं सकाळचं ऊन जे आहे तुमच्या हॉलमध्ये नक्की तुम्हाला मिळेल। आणि इथे बघा TV युनिटसारखं म्हणा किंवा स्टोर रूम टाईप तुम्हाला इथे अशी प्रशस्त आणि मोठी जागा आहे। तुम्ही जर तिकडनं जर गेलात आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की किती मोठं आणि प्रशस्त हे तुमचं हॉल आहे। खूप मोठा हॉल आहे, ज्याला वरती जर तुम्ही बघितलं तर सिलिंगला प्रॉपरली हे केलेलं आहे, फॉलशिंगचं काम वगैरे सगळं प्रॉपर मस्त चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। अधिक आता पेंटिंगची याच्यात थोडीफार आपल्याला गरज 100% लागणार आहे, पण जे आत्ता जे दिसते ते अशा पद्धतीचं आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथं मस्त असं सुंदर असं किचन पण ह्या साईडला बनवलेलं आहे, जिथे तुम्ही बघू शकता की सकाळचं ऊनही तुम्हाला तुमच्या ह्या किचनमध्ये इकडनं येणार, कारण हे ईस्टचं तुम्हाला दाखवतं आहे। इथे त्यांनी भगवंताचं मंदिर ह्या साईडला ठेवलेलं होतं। किचन जर तुम्ही बघितलं तर मॉड्युलर बनवलेलं आहे। अधिक तुम्हाला इकडे जर तुम्ही बघितलं तर हे गॅसची चिमणी वगैरे हे सगळं लागलेलं आहे प्रॉपर नीटनेटकं। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या पुढे येणार आहोत तर यांनी हे बंद करण्यासाठी समजा तिकडला पार्ट दिसणारच नसेल, असा हा डोअर पण इथं सेट करून ठेवलेला आहे। इथे तुम्ही जर बघितलं तर इथं हात धुण्यासाठी ऑलरेडी एक बाहेर वॉश बेसिन आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला इथे कॉमन टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम तुम्हाला ह्या साईडला मिळते। ते पण चांगलं मोठं आणि प्रशस्त नक्कीच आहे। विशेष म्हणजे ह्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे, ह्या साईडला 2 म्हणजे वापरताना काय केलेलं आहे, कॉमन जे टॉयलेट आहे ते एका बेडरूमला पण ह्या साईडनं अटॅच करून ठेवलेलं आहे। म्हणजे समजा ह्याचा वापर 2 पद्धतीनं होईल, एक इकडनं पण करायचं म्हटलं तर ह्या बेडरूममधनं होऊ शकतो, अधिक हे ओरिजिनल तर तुमचं जे आहे ते नक्कीच आहे। अशा पद्धतीचं खरं तर हे यांनी इथे एक सेटिंग लावलेलं आहे, जे कॉमन वॉशरूम तुम्हाला मास्टर बेडरूम टाईप पण होईल, अधिक कॉमन पण होईल। मग ह्या साईडला जर आलं तुम्हाला तर हाफ बेडरूम जो आहे तो चांगला मोठा आहे, म्हणजे एक फॅमिली प्रॉपर याच्यात शयन नक्की करू शकते, एवढी मोठी जागा
ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला आहे। ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर हवा खूप चांगल्या पद्धतीनं आहे, कारण इकडनं जर तुम्ही बघितलं तर येऊरचा डोंगर तुम्हाला तुमच्या ह्या हाफ बेडरूममधनं दिसतो। अधिक क्लब हाऊस जे आहे ते क्लब हाऊसही तुमच्या ह्या बेडरूममधनं तुम्हाला नक्कीच दिसतो। ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर स्टोरेजसाठी परत त्यांनी तर स्टोरेज म्हणून एक जागा पण इथं ऑलरेडी दिलेली आहे आणि वरती पण स्टोरेज ह्या बेडरूममध्ये तुम्हाला दिलेली आहे। जर तुमचा परिवार त्या पद्धतीने असेल तर मला असं वाटतं त्या ॲडजस्टमेंट त्या पद्धतीच्या केलेल्या आहेत। नंतर आपण जर ह्या साईडला आलो तर तुम्हाला प्रॉपरली एक मोठा चांगला प्रशस्त असा बेडरूम असणार आहे, जिथे त्यांनी सेंटर टेबल म्हणा किंवा इकडे कपाटाची जागा म्हणा किंवा अधिक त्या साईडला पण त्यांनी स्टोरेज म्हणून कपाट मोठं ठेवले की जर समजा तुम्हाला नको हवा असेल तर ती काढली तर ती गोष्ट वेगळी आहे, पण मग त्यांनी जागा किती होणार। त्याच्यानंतर रूममध्ये जर तुम्ही बघितलं तर AC म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी फॉल सिलिंगचं काम वगैरे सुंदर केलेलं आहे। फ्लॅटमध्ये तुम्ही बघू शकता हवा चांगल्या पद्धतीने आहे। हे बघा, हे प्रॉपरली तुमचं ते हे पडद्याचा जो हे आहे ते प्रॉपरली हलताना तुम्हाला दिसते। आपण काही ते हलवलेलं नाही किंवा फॅन पण लावलेला नाही आहे। मग इकडनं जर तुम्ही बघितलं तर पाण्याची टाकी आणि तुमची झाडझुडपं तुम्हाला तुमच्या ह्या घरामधनं प्रॉपरली तुम्हाला दिसतात। याच्यात खरं तर ओपन पार्किंग आणि मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्याप्रमाणे जे कॉमन टॉयलेट आहे त्या कॉमन टॉयलेटला जाण्यासाठी जिकडनं एक दरवाजा त्यांनी लावलेला आहे, जे कॉमन टॉयलेट 2 in 1 वापरण्यात येईल। मग इकडे आपण आलो तर ह्यात हे बघा सगळे दरवाजे उघडे आहेत। इतकी हवा आहे या फ्लॅटमध्ये की खूप हवा आहे, कारण की आता मी ह्या बेडरूम आल्यानंतर तुमचा बघा फॅन प्रॉपर हलतोय, हवेनं हलतोय, कारण हे खिडक्या आपण सगळ्या ओपन करून ठेवलेल्या आहेत। त्याच्यामुळे फ्लॅटमध्ये पूर्ण जर बघितली तर खेळती हवा तुम्हाला नक्की जाणवेल, कारण की इकडली ही खिडकी आपण ओपन केली। इकडल्या खिडकीमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला रहेजा दिसते प्रॉपरली, त्याच्यानंतर टिपटॉप प्लाझा दिसते तुम्हाला तुमच्या घरामधनंच, आणि येऊरचं डोंगर आणि हे सगळं खालचं तुमचं क्लब हाऊस वगैरे जे काय आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला दिसते। म्हणून ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली इथे अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। क्रॉस व्हेंटिलेशन, इकडनं मी क्रॉस आणि मग हा तुमचा बेडरूम असा मोठा प्रशस्त। अधिक ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर परत कपाटासाठी मोठी जागा, कपाट ऑलरेडी बनवलेलं आहे, कपाटाची जागा, ड्रेसिंग टेबल, आणि मग ह्या साईडला जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला प्रॉपर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे पण चांगल्या पद्धतीनं मोठं असं बनवलेलं आहे। अधिक तुम्हाला इकडल्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे खूप मोठी अशी जागा आहे जी तुम्ही तुमची वॉशिंग मशीन ठेवू शकता इथं 100%, आणि स्टोअर पण तुम्ही इथे बनवू शकता। अशा पद्धतीची खरं एवढी एक जागा पण तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळते। तर हा जो फ्लॅट आहे ह्या मालकांना खरं विकायचा आहे। हा फ्लॅट त्यांच्या मातोश्रींच्या नावावरती आहे, तर त्यांना मातोश्री राहिला बँगलोरला आहेत, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा हा फ्लॅट आपल्याला नक्की विकायचं। तर यांनी आता ह्या फ्लॅटची इन्क्लुडिंग ओपन कार पार्किंग सहित जर त्यांची अपेक्षा जी आहे त्या अपेक्षा साधारणतः त्यांनी 2,40,00,000 रुपये ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर पार्टी लागल्यानंतर किंवा एखाद्याला आवडल्यानंतर त्यांनी माणूस कसा आहे, पार्टी कशी आहे, पार्टीचं पेमेंट कसं असणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याच्यात निगोशिएशन पार्ट पण ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आम्ही तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही फ्लॅट चांगले घेऊन यायचा रोज प्रयत्न करतोय। मला तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की ते सबस्क्रायबर्स करा, कारण की मला तर सध्या सबस्क्रायबर्स जास्तची फार गरज आहे, जेणेकरून मला पण जरा थोडं बरं वाटेल की काम करतोय तो काहीतरी फळ त्याचं मिळते। म्हणून मला असं वाटतं जर तेवढी तू कृपादृष्टी केली तर बरं होईल। तुर्तास थांबतो मंडळी। 3 हात नाक्यासाठी हा फ्लॅट जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मला सांगा, ह्याची चावी आपल्याकडे आहे, आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू। अशाच पद्धतीचा फ्लॅट आम्ही आता अजून नवीन परत फ्लॅट काढणार आहोत। आपण नेहमी फ्लॅट आमचे बघत राहा आणि आम्हाला सबस्क्रायबर्स करत राहा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।